एखाद्याच्या घरी जावं, मानधन त्याच्याकडे असावं, त्याच्या सोप्यावर बसावं, ती इतकं फुकतो ती आपलं काही ऐकूनच घेत नाही, ते त्याचं सांगत. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस, आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही, साहेबाचं ना आपलं लय जमतं, ताटात ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, आपली बायको सुद्धा लय मोठ्याची असं वाटतं. हान मग मला काय करतो, घालतो का सोप्या डोक्यात माझ्या, तुझ्या सोप्यावर बसले हे चुकलं माझं. पण त्याच्या घरात जाऊन काही म्हणता येत, गाडग्या इतके कर्म कमी बोभाटा. आपल्या सगळ्यांचं तसं, करणं कमी सांगणं जास्त. कोट्यांचा बंगला, बंगल्यावर औपचारिकता म्हणून नाव, मातृपितृ छाया. औपचारिकता, घरात गेल्यावर कळलं मातृवटेवर पितृवटेवर छाया खाटावर. आग लागो तुझ्या बंगल्याला, लिहितो कशाला, नको ना दाखवू. माझं सहज मत आहे, जेवढं जमतंय तेवढंच सांगणार. मी सामान्य मुलगी आहे, संतांचा अधिकार मिळणार, कीर्तनकार आहे, भाग्य आहे, याच्या पलीकडे काही सामान्य आम्ही. ही मी अशीच आहे, मला हेच जमत नाही, मला तेच जमत नाही, मी हेच खात नाही, ते काही नाही, सगळं जमतं नजरेआड. नजरेसमोर काय चालत नाही, मग जे आहे ते समाजाला दाखवा. मी अशी आहे ना अशी. एज्युकेशन प्लस स्पिरिच्युअल दोन्ही सांभाळतो आम्ही. जावं लागतं आम्हाला, कॉलेजला जातो आम्ही, ते करून हे करतो रे. आणि गरज आहे बरं का तरुण मंडळी, बहीण म्हणून सांगते, नजरेत नजर घालून सांगते, या जगात डोंट जज बुक बाय कव्हर ही म्हण लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथे तुमच्या सामर्थ्यावरच तुम्हाला मान दिला जाणार आहे. इथे महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे. किती हुशार महाराज असला आणि सायकलीवर लय गोड आहे, तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे, तेवढा एकच फॉल्ट आहे आपल्याला. आपली इतकी ताकदच कोणात नाही माय, तुम्हाला खरं सांगते, इतकी ताकद आहे ना आपल्यात. अगं काय सांगायचं माय तुम्हाला, तुकोबारांसाठी विठ्ठल यावा यात काय नवल, माझ्या आवलीसाठी सुद्धा आलाच की ग. तुकोबारांना 2 पत्नी, रखमा आणि जिजा. जिजांना चावली म्हणतो आपण, रखमा आणि लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केलं नाही. पहिली केली, तिला बाळ होईना पण आईबापांना हात टाका तर दुसरी करायला होती. पण देवाचं गणित इतकं बेकार आहे, दुसरी केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलं लिकरूच आहे. देव बी लय खतरनाक, देव बी कमी परीक्षा बघतो. 2 रखमा आणि जिजा. जिजाई नाव त्यांचं, पण आपण आवली म्हणतो, किंवा त्यांचं टोपण नाव आवली होतं. बऱ्याच समाजाला असं वाटतं की आवली फार फटकळ होत्या, पण मी सांगते आवली सारखी पत्नी भेटणं फार भाग्यवंताचं लक्षण. सोपं नाही जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी व्हायचा अधिकार मिळणं. सामर्थ्य असणार ना त्या बाईमध्ये, उगाच तुकोबारायांसारखा नवरा भेटला का. आणि मी लेख म्हणून सांगते, व्यासपीठावर सांगते, सध्याच्या परिस्थितीला, सध्याच्या युगामध्ये माळकरी, परमार्थ करणारी, संतांची सेवा करणारी, त्या विचाराने जगणारी, मोठ्यांचा आदर करणारी, स्वतःकडे अधिकार असूनही त्याचा योग्य वापर करून नाती टिकवणारी मुलगी सून म्हणून भेटणं हे सगळ्यात मोठं भाग्यवंताचं लक्षण आहे की तुमची सून माळकरी. सगळ्यात मोठं. आणि दर रविवारी पिशवीतलं करणारी भाग्यवंताचं लक्षण. तर हे तुम्हाला माहिती आहे. मी माय, अगं आपल्याकडे ताकद आहे म्हणून सांगते का, तुमच्या हातात आहे. लेकराला पुस्तक वाच म्हटलं, लेकरू पुस्तक वाचत नसतं का माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. संस्कार असतं. आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवतो आपण सांगा ना. ही म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पुर्राय गेली, पुर्राय गेली, पुर्राय गेली. अरे पण का गेली, बिडी फुकू फुकू तुझी थोबाडा. तुम्ही देवाला मानत नाही, यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. तुम्हाला देव आवडत नाही, ती पुण्याईचा भाग आहे. पण खरं सांगू, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, ही ताकदच ज्याच्यामुळे आहे तो परमात्मा आहे. आपण नाहीच आहे. ओम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिंडम चतुर्विध. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, तू सूक्ष्मता लक्षात घे. तुझ्या अन्न पचवणारा, तुझ्या जठरामध्ये अग्नी जी वास करते तो मी रे. तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग मीही तू आणि तूही. हे कधी कळलं तुझं पाहता. आपोआप माझं असं झालं की जीव दिला. कारण ज्या दिवशी कळलं तू मीच आहे, मग सर्वा घटी राम देहा देही, मग हेही तुझ्याच कारणी लावलं रे. भक्त इसे जाना जे देही, गेले आशा पाश. 7 प्रकारचे पाश मी नाडले. का नाडले, तुझी आवडच प्रबळ झाली रे. आपोआप कळलं मी करतच नाही
बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी अशी कविता धनी वेगळाची. हे ज्या दिवशी कळलं मिठी पडली तुझा झालो रे विठ्ठला. आमचं काय होतं, वर्षात लेकरू मागितलं, लक्षात आहे ना. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, वर्षात होईल. हा वर्षाने आला, म्हणलं भामताय तू. हा दुसरा घेऊन दुसऱ्या वर्षाने आला, दोनदा नारळ घेतला महाराज, एकदाही लेकरू नाही. महाराज म्हणले अरे बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत दोनदा फसलं, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले काय, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. ज्याला कळलं ते आयुष्यभर हुशार आहे. सेन्सिबल माणसं तुम्ही, कळत तू दोनदा एकटा झाला, तुझी बायकोकडे आहे, मला लग्न नाही झालं. नाही कळलं त्यांच्यासाठी होते. कसं काय तुला लेकरू होणार आहे. अरे जिथे श्रद्धा नाहीये, शुद्ध अंतकरण नाहीये, चित्त स्थिर नाहीये, भाव प्रबळ नाहीये, कसा काय परमात्मा मिळणार आहे. साधं विचारतो ना चिखलीकर तुम्हाला, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कसा कळणार. ज्याला घरातली बाय कळली नाही त्याला पंढरीची बाय कधी कळणार. माणूस समजून घेता आला नाही, माणसं परमार्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतात. आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, आम्ही फक्त शुद्ध भाव ठेवतो, विश्वास ठेवतो. आम्ही देव मानतो. का मानतो, कारण आमचा विश्वास आहे की तोच आहे तो आम्हाला सांभाळतो. आम्ही लॉजिक नाही लावत बसत. आणि खरं सांगू का, कधी कधी कीव येते समाजाच्या बुद्धिमत्तेची, किळस येते. याच्यापेक्षा मोठं काय वाईट असू शकतं की स्वतःचं अस्तित्व मोठं करण्यासाठी आजकालची पिढी देवाला सुद्धा नाकारायला मागे पुढे बघत नाही. का तर मला माझं अस्तित्व जगाला दाखवायचं आहे. मी काय सांगू की जगाच्या मालकामुळे मी आहे. जर कष्ट मी करतोय, कर्म मी करतोय, त्रास मला होतोय आणि जगाच्या मालकाच्या कृपेने झालं म्हणायचं, हे समाजाला मान्यच करायचं नाहीये. जो काही त्रास आहे ना दादा, पदश्च मला नसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, हा तुमच्या कर्मामुळे. हा दुसरा घेऊन दुसऱ्या वर्षाने आला, दोनदा नारळ घेतला महाराज, एकदाही लेकरू नाही. महाराज म्हणले अरे बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत दोनदा फसलं, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले काय, नवरा बायकोचं भांडण टाकलं, बायकोनी तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीबाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू. नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का बाय आपण, नका लेट आवाज, तुम्ही गुणाची नाही. आम्ही बोलतोय मान्य आम्हाला, पण बोलतो त्याचं कारण तुम्ही आहे. काय लागतं बायकांना आयुष्यात, दोन शब्द प्रेमाने बोलायचं रे दादा. लेख म्हणून सांगतो तुम्हाला, काही लागत नाही. बघा काय गमाय, आधीच बाई खूप सहन करते. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिंडवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, सगळीकडनं संकट यावी, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा विश्वास ठेवणारांचा. आता वाजवा चांगल्याला कधी वाजवत नाही. खरं असलं खऱ्याला खरं म्हणत जा. खरं की नाही ग माय. कोण लागतं संसारात चांगला. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचार येईल अक्कल. मला माझं पेटेपर्यंत सांगा, खरं की नाही. संसारात कोण शहाणा लागतं, मालक. परमार्थाचंही तसंच आहे ना. परमार्थातलाही मालक शहाणा भेटला ना. माऊली म्हणले जरी सख्याचा जिव्हाळा बाया सासरवासच आहे. तुकोबराय म्हटले तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो. मालक शहाणा पाहिजे, आणि माझा मालक इतका शहाणा आहे काय सांगावं तुम्हाला. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती. माझा मालक कसलाच प्रकार बघत नाही हो. तू कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा, स्त्री पुरुष काही बघत नाही. विठेवरचा सवळ्यातला मालक माझा नामदेवरायांच्या कीर्तनात वाळवंटात येऊन सगळ्यांसोबत नाचतो. इतका प्रेमळ माझा मालक आहे. आणि इतका शहाणा मालक भेटल्यावर कसं दुसरीकडे नजर जाईल, दृष्टी न फिरे. आवड लागली हो त्याची आपोआप. लॉजिक आहे ना दादा, उगाच कशी गेली. ऍटमॉस्फिअर तसं आहे ना, वातावरण तसं आहे. आता हे म्हातार आहे, याला दिसत नाही आपला जीव भजन करायच्या पुढचा गेलाय. आता थरथर हात कापतात आपल्याला.
तरी मारुतीच्या वाट्यावर भजन करीत नाही, पते चालतं. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, ही गुन्हाच पोरच वाया गेली. काय पण पिढी आली खरंच. आता म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येत होय, ह्यांना काय लाज आहेत होय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय जुळय माय, सगळं आयतं भेटलं माय, आमच्यासारखं ह्यांना सहन करून जमणार आहे का माय, सगळं आयतं भेटलं तरी किती माझ आहे माय, होय ग माय. खरंच की आय एक्सेप्टेड. आम्ही मान्य करतो, तुम्ही जेवढं जुन्या पिढीने सहन केलं आम्हाला होणार नाही. जो त्रास माझ्या आईने काढला मला जमणार खरंच नाही जमणार, मान्य करतो आम्ही. जुन्या बायकांनी अर्ध्या अर्ध्या भाकरीवर जीवन काढलं म्हणून आमच्या पिढीला सामर्थ्यवंत आयुष्य मिळालं आणि सुखाचे दिवस आले, हे आम्ही मान्य करतो. माझ्या आजीनं काटकसरीनं संसार केला म्हणून माझ्या आईला सुख लागलं, माझ्या आईने काटकसरीनं संसार केला म्हणून मला सुख लागतं, मान्य करतो ना आम्ही. पण मला सांगा, ज्या घरातली म्हातारी दारात बसून मिसरी चोळती, हा, की ज्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, का आदर्श घ्यावा त्या म्हातारीकडनं? ती कुठल्या तोंडाने आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहे सांगा ना. ती कधीतरी आपण तोही विचार केला बाई, का बरं असं का नसतं का माय? जर तुम्ही तुमच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची सून तिच्या नवऱ्याचा कसं करणार आहे? जर तुमची सून तिच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची नाक पुढे जाऊन तिच्या नवऱ्याचा काय करणार आहे? तुम्ही धडधड शिवाय तरी पोरांसमोर काय पोरं घेणार तुमच्याकडनं? सांगा ना, कुठला हरिपाठ वाचता तुम्ही रोज घरात? शब्दाला कारण नसताना शिवी देतो आपण, कारण नसताना. हे अमंगळ असलं ना काही फायदा नाही बरं, पाया पडतं तुमच्या. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात भावे विन भक्ती, भक्ती विन बळे विन शक्ती, भावे विना देव नकळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. आमची अवस्था द्वैताची झाडणी, गुरु विना ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. ती नामदेवराय म्हणतात ना, आमचं आयुष्य याच्यातच गेलंय. लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे. उडत चिमणी सरत झाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत झाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके लटके झाले कटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके काढगा एवढे राळे. सोपय. नामदेवरायांचं ही कुट रचना, कुट अभंग म्हणतात याला. हे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर हो, खोडकर म्हणजे जरा भाषेत हेरफार. लटके, लटक बोलू नको, खोट. लटके म्हणजे खोटे, कटके कुटाने. नामदेवराय म्हणले लटके झाले कटके. माणसं म्हणले काय झालं? अहो गाडग्या एवढं राळ. राळ माहिती तुम्हाला? माय संक्रांतीला भोगीच्या दिवशी आमच्याकडे भोगीची भाजी म्हणजे सगळ्या पदार्थांची मिळून भाजी आणि राळ्याचा भात केला जातो. तुमच्याकडे हा बाजरा, अहो भाकरी असते, पण मी भाताचं सांगितलं, तुम्ही भाकरी नाही. आमच्याकडे असते की भाकरी ती. खरंय, पण ह्याच्यातच आयुष्य गेलं आपलं पुढचं सांगण्यात. माहित आहे की मला, बाजरीची भाकरी भाजी आणि राळ्याचा भात असतो. तुमच्याकडे असतो का राळ्याचा भात? बरं, राळ माहितीये का? राळ असं तांबडं तांबडं जरा राळ फुगून फुगून किती फुगल, ज्वारी इतकं सुद्धा पुढचं श्रीमंत असेल. त्यामुळे पैशाला कमी समजायचं शास्त्राने सांगते. 4 पुरुषार्थ माहितीये? 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिला पुरुषार्थ धर्म. धर्मासाठी जगता यायला पाहिजे आणि जीव घाण टाकता यायला पाहिजे. आणि ज्याला धर्मासाठी जगता आलं नाही आणि पैशासाठी धर्माच्या पुढे, पैशाच्या पुढे धर्म सोडून लाचारी करावी लागते, अशाला शास्त्र पुरुष समजत नाही किंवा पुरुषार्थ समजत नाही जो धर्माने जगत नाही. प्रथम आहे धर्म. दुसरं अर्थ. अर्थ म्हणजे काय? पैसा. नोकरी सरकारी असेल तर पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू दे, बायको त्याला नाजूक गोरीच भेटत. तुम्ही किती हँडसम, गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, खिशात दमडी नसली ना, जिची आपल्यापेक्षा कमी पात्रता आहे, अशा छपऱ्या पुरीला सुद्धा वैमन तू तरी वैमन बेकार जगात मागं लागावं लागतं. स्वतःला सिद्ध करा,
स्वतःला सिद्ध करायला मागे पुढे बघायचं, व्यापार टाका, व्यवसाय करा, सगळं करा, नोकरी करताय, साईड बिझनेस करा, काहीतरी करा. घरात सुद्धा पैसे कमवणाऱ्यालाच किंमत आहे. जे कमवत नाही त्याला बायको सुद्धा नीट भाकरी दे. काय करतो रे मग दिवसभर? कष्ट करा, कष्ट, पैसे कमवा. ज्या विठेवरच्या मालकाचं आम्ही चिंतन करतो, द्वारकेचा राजा आहे तो, सोन्याच्या सिंहासनावर बसतो. अधिकारानं सांगते मी तुम्हाला, मिळवा पैसे. हा समाज आहे, इथे लय अवघड आहे बाबा. इथं देव सुद्धा प्रचारावर आहे. हा, ज्याचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त आहे. देव सगळ्या सारखाच, पण आमचं महाराष्ट्रातलं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर काढतो. मुक्ताईनगर जवळ आहे, जाणार नाही जाणार, कारण ट्रेंडिंग देव बाहेर आहेत ना. ट्रेंडिंग मधले देव, देव एकच रे. भरला घनदाट हरी दिसे, पण हे कळण्यासाठी दृष्टी न फेरे, नजर स्थिर पाहिजे. सगळीकडे नाही ना चालत. विनंती आहे या विषयाकडे सामर्थ्यवंत. तिसरं एक काम, चला वाच, मी हुकले तरी तुम्ही नका हुकच. लाईनीवर आले फक्त लक्षात ठेवायचं. आम्हाला रखमा आणि जिजा, आवली नाव त्यांचं, फार श्रीमंत माय, गरीबाच्या नव्हतं. पुण्याचं सासरे तुकोबरायांचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600. चिखलीच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. टाकीला किंमत आहे. 3600 एकर ऊस होता. 1425 माणसं बापाला एका दिवशी हाताखाली कामाला असायचे. अशा जागीरदार बापाची गुळवे सावकाराची पोरगी जिजाई होत्या. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं मन असं, त्यामुळे ते स्थानापन्न झाले. विश्वंभर बाबांनी ते गाव सोडलं आणि देहूत येऊन राहिले. 8 पिढ्याचा परमार्थ आहे. 8 पिढ्याची सावकारकी आहे. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचे 3 भाऊ बाकी आहेत अजून. फक्त तुकोबांच्या वाटणीचा किती बैलगाड्या? 25 कागदांच्या, स्टॅम्प पेपर म्हणू शकतो आपण सध्याच्या भाषेत. त्याच्यावर लिहिलंय की हे घाण ठेव माझ्याकडे, तुला ह्या बदल्यात एवढा पैसा देतो. प्रत्येक कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. गरीब समजलं. सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. काय मन असेल दादा, उगाच आम्ही त्यांचा अर्थ नाही करत. फार सामर्थ्यवंत संस्कार लागतात त्याला. एवढं करू नये बाई कुणा तक्रार केली, केला संसार. अशीच तुकोबांना भाकरी द्यायला चालले एके दिवशी, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही, बसला थोडंफार. मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं, बोलत का नाही तुम्ही? हा, म्हणजे सहनशक्ती बघता का माझी? विनंती आहे रे दादा, एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला. गेल्या महिन्या 1.5 महिन्यापासून तुम्हाला बी सवय लागली घ्यायची. घेतलं दोन्ही, कोण कल्याण कोणाचंच केलं नाही तुम्ही, बरोबर. सवय लागली तुम्हाला, पण ती सवय आता पाया पडते. बाबा बोला, मी काय तुम्हाला शास्त्र विचारलं का? आता साधा प्रश्न विचारला. शेतकरी तुम्ही, तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकऱ्यात स्वाभिमानानं सांगत जा. बाकीचे कसे सांगतात? चेअरमन, संस्थापक, अध्यक्ष, आमदार, सरपंच, माजी सरपंच, किती कौतुकानं सांगतात रे. कीर्तनाला फोन केला की माणूस आधी पद सांगतो मला. नमस्कार, मी नगराध्यक्ष बोलतो. काय काम आहे ते बोल ना. काय पण लोक त्यांना वाटतं पद सांगितल्यावर काहीतरी फायदा नसतं रे दादा. हे तर लगेच कळतो किती व्यक्ती अहंकारित. थोडा विचार करत जा. चला सांगा, शेतकरी ना कौतुकाने. आणि दादांनो, आपण शेतकऱ्याच्या तर सांगायला कधी लाजायचं नाही. असेल आपला बाप फाटक्या धोत्रात, असेल आपली माय फाटक्या पदरात, पण आपल्या घरात कधी भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि कुणाच्या तळतळाटाचा पैसा आला नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्याचे हे स्वाभिमानानं सांगायला घाबरायचं. आपण कोणाचं वाटोळं करून आपली घरं भरली. बरं इमानदारीनं सांगा ना दादा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? होय का माय? शेतकऱ्याची. आज वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद शेतकऱ्यांच्या पोरात का जागीरदारांच्या पोरात? सामान्य पोरं, शेतकऱ्याची पोरं. हा, वृद्धाश्रमात मायबाप जागीरदाराचे का शेतकऱ्याचे? जागीरदाराचे. ती कुत्र्याचं नाक पुसतो, बापाचं नको वाटतं त्याला. जागीरदार आहे ना तो, वेल एज्युकेटेड.
नाचते ती सुशिक्षित, जी कीर्तनात नाचते ती नालायक. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती सांभाळून संसार केला ती 2 वर्ग कमी शिकली म्हणून लोअर क्लास, आणि जी 2 वर्ग जास्त शिकली पण चपल्या घालून चपात्या लाटती, मोठ्यांचा अनादर करते, ती मात्र हाय क्लास. काय सोसायटी म्हणा, विचारांचं काही घेणं देणंच नाहीये. 8 दिवस देवघराला आया आणले हिच्या, तरी ती मात्र वेल एज्युकेटेड. आमची बाय तुळशीला पाणी घातल्याशिवाय दिवस चालू करत नाही, पण तिला परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही म्हणून ती अनएज्युकेटेड. अरे एमए करता तुम्ही, मॅनेजमेंटचे क्लास करता तुम्ही, कधी आईकडे बघा स्वतःची आई कशी संसार करते, घर सांभाळते, हे जर तुम्ही बारकाईने बघितलं शिकणार तुम्ही कुठल्या मॅनेजमेंट कोर्स मध्ये शिकणार आहात हे तुम्ही करा ना विचार. काय बाप संसार करतो आपला, विचारही करत जा. पण आम्हाला ज्ञानेश्वरी गाथा, या विश्वात असा एकही विषय नाही ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरी आणि गाथ्यात नाही. एकही विषय नाही. व्यवहारिक घ्या, सामाजिक घ्या, आध्यात्मिक घ्या, वैज्ञानिक घ्या, काही करा तुम्ही, काही. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगात त्याचं नाव माहित आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचिनी आवेशे प्रगटले ते जलखलकीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे, हे मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे. चाचूचेनी सांडस आहे, खंडीचे पै पाणी राज हंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात हा असा समाज आहे, हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. उदाहरण देते, ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओवीत लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठली ओवी आहे मला मी सांगा. गाथ्याचं कुठलं प्रमाण आहे, वेदाची कुठली ऋचा, गीतेचा कुठला श्लोक हे? तरी सुद्धा 90% महाराष्ट्र गरीबातलं गरीब घर आणि श्रीमंतातलं श्रीमंत घर मोती साबण वापरतं. बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी. सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून आम्ही सुद्धा स्वीकारलं. सत्य असत्य विचार केला. हा, लहानपणापासून ऐकलं, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. मोती स्नानाची, अभ्यंग स्नानाची नाही, मोती स्नानाची. दिवाळी त्रेतायुगापासून आहे. 8 लाख वर्षाचा द्वापार युग आहे, आणि आता जे कलियुग आहे ना 4,32,000 वर्ष. 4,32,000 वर्ष, 5,000, 4,27,000 राहिले. त्रेतायुगाचा 10,000 वर्षाचा काळ होता माणसाचा. द्वापार युग 1,000, कलियुग 100. अजून परमार्थ कमी केला ना कुंबडी सारखं यायचं जायचं करा पुढच्या पिढीसाठी तरी परमार्थ. कारण त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचंय माणसं, हत्तीच्या सोनेनं तूप ओतलं जायचं, असे महायज्ञ व्हायचे. झालेलं उलट टांगून हजारो वर्ष तपश्चर्या करायची माणसं. आपल्याला किती सोपं सांगितलंय हरी उच्चारणी. किती अजून संतांनी सोपं करावं. हरिमुखे तुझं पाहता काय अवघड केलं सांगा ना. आसोनी जीवे वेगू कायच अवघड नाहीये, तरी करायचं नाहीये. या विषयाकडे संसारी सामर्थ्य म्हणतो होतो ग माय. शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पटकन घाई असेल तर पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाज नका सगळे थुकाच लावतो. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं. एका थुक्यात काटा दिसतो तर काय सॉक्स घालून नांग धरतो थुक्यात काटा दिसायला. 2-4 वेळा लावायला लागतो. आता काटा मोडला जिजांना आवडी ना, त्या जरा त्रैलोक्याच्या नात्याला माय आहे ना, तो न सांगता तुम्हाला कळू येते. काय माझं पण काय देव आहे दादा, माणसांना कळलं पाहिजे. किती करतोस रे विठ्ठला. पिता महाभीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेता देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्मांनी विचारलं देव आहेस ना?
दुखी संसाराची यमुनेच्या खिडकाला पाहिला हरी कान्हाचा वितो बासरी म्हणून भजन करीत जा जरा गोकुळ माझं गाव अगं गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला टोचत होता देवा प्रामाणिकपणे सांगा हे समाधान दुसरीकडे मिळणार आहे दृष्टी न फिरे याची आवड लागली दुसरीकडे मन जाग माझे चित्त तुझे आणि तुम्ही इमानदारीनं सांगा अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे मला मारता मग अरे नजर अशी पाहिजे शाहिस्तखानाच्या लाल मला चालल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली जय बडा मुझे लगता है शिवा के मारों ने बदले की आग में लड़की उठा ली शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे शिवा के मावले है वो ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले वो शत्रु की हो या अपनी औरत जाती इज्जत करते कौतुक बायकोला वाटलं क्या लगता आपको शाहपणा
तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहां तक उनकी इज्जत तक लूट ली। तुमने नहीं सोचा वो औरत है, फिर शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा। आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूं बेगम, जबान देता हूं, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी धर्म जात की औरत हो, वो शत्रुत्व नहीं निभाते। शत्रु की भी बेटी हो वो बाइज्जत छोड़ देते हैं। ऐसे हिंदू है वो, और जात को देवी समझते हैं। शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण। काय जगणं पाहिजे आपलं, काय नजर पाहिजे, काय सामर्थ्य पाहिजे, काय पावित्र्य पाहिजे। दृष्टी न फिरे तो आणि तोच आवडला पाहिजे, आपली पत्नी सोडून प्रत्येक। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन। आणि शिवलीलाताई पाटील यांचे संपूर्ण नाव शिवलीला बाळासाहेब पाटील। शिवलीला पाटील या नावाने लोकप्रिय ही महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधनकार आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे त्यांचे गाव आहे। तर शिवलीलाताईने 2021 मध्ये बिग बॉस मराठीमध्ये व स्पर्धक म्हणून भाग घेतला होता आणि या समोर अशाच प्रकारे आपल्या शिवलीलाताई कीर्तन करतात आणि आपल्या चॅनलवर आपण ते टाकलेलं आहे।